त्या रात्रीची वाट पाहण्यात रात्रीमागून रात्री लोटलेल्या असतात. प्रत्येकाची रात्र वेगळी, प्रत्येकाच्या मनातील रात्र वेगळी आणि प्रत्येकाच्या आयुष्यातली रात्र वेगळी, अर्थातच वेगळी. जशी ती आता सम्राटच्या आयुष्यात होती. सम्राट आता हॉलमध्ये सोफ्यावर पडला होता. भकास नजरेने एकटाच टक्क गार वाऱ्याचा झोत आला. तो वैतागून उठला. त्याला खालच्या बहरलेल्या रातराणीचा वास आला. त्याला स्वतःला मिटून घ्यावंसं वाटत होतं, म्हणून त्यानं खिडकी लावून घेतली. बाहेर मंद प्रकाशणारा आकाशकंदील होता. त्याने रागाने जोरात बटन दाबलं. त्याचा दिवा त्याने मालवला. बाहेरचा अंधार आणखीन गडद झाला. बाहेर कुत्रे भयान भुंकत होते, डोकं उठवणारे. एक कुत्रं तर सालं रडत होतं. पुन्हा अस्वस्थपणे येऊन सोफ्यावर पडला. आज त्याच्या आयुष्यातली ती पहिली रात्र होती आणि मुलगीच त्याला बायकोजवळ झोपू नको म्हणाली होती. यापेक्षा दुर्दैव ते काय? तो अस्वस्थपणे सतत कूस बदलत राहिला. झोप येणार नव्हतीच. त्याला एक एक आठवू लागलं. सम्राट एका छोट्याशा गावातून शहरात आलेला. नुकताच एका छोट्या कंपनीत तो कामाला लागलेला. तो एक साधा सरळ तरुण होता. साध्या चेहऱ्याचा पण तब्येतदार गडी. त्यामुळे कंपनीतले लोक त्याला पैलवान म्हणून चिडवत असत. त्याच्या गावंढळ उच्चारावरून त्याला खिजवत असत. आपल्याला हे शहरी जीवन, हे नोकरी झेपणार नाही असं त्याला वाटत होतं. गावी परत जाऊन काय करायचं हा प्रश्न होता. तो हताश झाला होता. शहर म्हणजे शेणाचा पो आहे आणि आपण त्यामधले किडे, अशासारखी अवस्था त्याच्या मनाची झाली होती. अशा वेळी त्याला कुसुमने मानसिक आधार दिला होता. तो मेहनती आहे, तो आयुष्यात पुढे जाऊ शकतो याचा विश्वास दिला होता. कुसुम नाजूक बांध्याची, दिसायला चारजौगीसारखी, पण तिचे टपोरे काळेभोर डोळे अतिशय बोलके, आकसून घेणारे. ती सुस्वभावी होती, बोलकी, दुसऱ्यांना मदत करणारी, उत्साहाचा अखंड झरा असलेली. पुढे त्याने नोकरी बदलली, पण नोकरी बदलताना त्याला वाईट वाटलंच. कंपनी सोडण्याचं नाही तर कुसुमचा सहवास मिळणार नसल्याचं. त्याला अगदी पहिल्या दिवसापासून तिने आकसून घेतलं होतंच, पण पुढे ती त्याला जास्त जास्त आवडतच गेली. आयुष्याची जोडीदार कशी असावी याचं चित्र तो कायम कुसुमच्या रूपात पाहत होता. पण तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक छोटीशी गोड मुलगी होती. एका अपघातात कुसुमचा नवरा मोहन एकाएकी गेला. ती तर खचूनच गेली होती, पण छोट्या पिंकीकडे पाहून ती सावरली. ती आईवडिलांच्या घरी राहायला आली, कामाला जाऊ लागली. सम्राट तिला भेटायला आला. मग पुढे त्यांच्या भेटी होतच राहिल्या. आता तो नोकरीमध्ये, शहरी जीवनामध्ये स्थिरावला होता. गावातून शहरात आलेला सम्राट आणि आता असलेला रुबाबदार सम्राट यामध्ये खूपच फरक होता. एके दिवशी त्याने त्याचं प्रेम तिच्याजवळ कबूल केलं. कुसुमला धक्का बसला. ती काहीच बोलली नाही. ती विचारात पडली. दुसरं लग्न करावं की नाही याचा निर्णय तिला घेता येईना. केलंच तर पिंकीचं काय? तिचं डोकं विचारांनी फुटून जाईल असं तिला वाटू लागलं. सम्राटशी लग्न योग्य ठरेल. तो पिंकीला स्वीकारेल का? पिंकी तिच्याबरोबर राहणार हे तर स्पष्टच होतं. म्हणजे त्याविषयी विचार करण्याचाही प्रश्न नव्हता. सम्राटही त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही. म्हणजे पिंकीबद्दल त्याचाही काही वेगळा विचार असण्याचं कारण नव्हतं. त्याची आणि पिंकीची अनेकदा भेट झाली होती. ती तर काय बिनधास्त पोरगी होती, छोटी, गोड आणि खोडकर. तो जेव्हा यायचा तेव्हा पिंकीशी बोलायचा, तिच्या खोड्या काढायचा, तिच्यासाठी न चुकता कॅडबरी आणायचा. हे कुसुमच्या नजरेतून एकदाही सुटलेलं नव्हतंच. आईवडिलांनी तिला धीर दिला, समजावलं आणि तिने सम्राटला होकार दिला. सम्राटचं गाव पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावर होतं. तो त्याच्या कारने गावी निघाला. आज त्याला घरातून निघाल्यापासून सगळं वेगळंच भासत होतं. रस्त्यावरचे दृश्य सारंच. तो महामार्ग सोडून आत त्याच्या गावाच्या रस्त्याला लागला. हिरवी शेत वाऱ्यावर डोलत होती. त्याच्या मनासारखे गाव, देऊळ, नदी सारंच वेगळं भासत होतं. एका झाडावर साळुंकीची जोडी प्रेमपूजन करत होती. सगळ्या वातावरणात एक आनंद भरून राहिला होता. शरद ऋतू नुकता संपलेला होता. दिवाळीपूर्वीची मस्त सुखद हवा होती. गारव्यावर स्वच्छ उन्हाची माया पसरलेली होती. त्याला आईवडिलांना सारं सांगायचं होतं. आतापर्यंत लपवलेलं. तो गावात शिरला. त्याचं छोटंसं टुमदार गाव होतं. जुने पण प्रेमाने उराशी धरून बसलेलं. त्याचं घर म्हणजे 2 मजली माडी होती. पुढे मोठं अंगण, मागे शेत, अंगणात डेरेदार कडुलिंब,
त्याखाली भरगच्च सावली. त्या शीतल छायेत बाजीवर त्यांची मणी पडलेली होती, बिस्किटाच्या रंगाची. तिला पाहताच त्याने लाडाने आवाज दिला. तो जवळ जाताच ती पळून गेली. ओळखीच असल्या तरी ती गर्भार होती. चहा पाणी झाल्यावर त्याने आईवडिलांसमोर विषय काढला. त्याचं बोलणं ऐकून वडील तर रागारागाने घरातून बाहेर निघून गेले. विधवेशी लग्न? हा काय प्रकार? का अन कशासाठी? आई आणि बहीण दोघींनाही त्याच्या लग्नाची मोठीच हौस होती आणि त्याला चांगली बायको मिळेल याची आस होती. पोरगा शिकला सवरला याचं आईला कौतुक होतं आणि तिला वरमाय म्हणून मिरवायचंही होतं. दोघी बिचारा हिरमुसल्या. पोराने सगळ्या बेतावर पाणी फिरवलं होतं. शेवटी सम्राटने घरच्यांच्या निर्णयाविरुद्ध लग्न करायचं ठरवलं. नोंदणी पद्धतीने, इतर कुठलेही विधी सोपस्कार न करता. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. लग्नाला त्याच्या घरचे कोणी नव्हतेच. त्याचे काही मित्र, कंपनीमधले सहकारी, कुसुमचे काही जवळचे नातेवाईक, मैत्रिणी, आई वडील आणि अर्थातच पिंकी. पिंकीसाठी सारीच गंमत होती. आईचं लग्न. ती गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये गोड दिसत होती आणि प्रत्येक फोटोमध्ये तिला घुसायचं होतंच. लग्न लागलं, जेवण झालं आणि मग ते सम्राटच्या घरी निघाले. पिंकी 4 वर्षाची गोड पोरगी होती. नवीन ठिकाणी चाललो आहोत याची तिला काही चिंता नव्हती. आई बरोबर आहे हे तिला पुरेसं होतं. सम्राटच्या मित्रांनी त्यांना कारमधून घरी सोडलं. सामान वगैरे वर न्यायला मदत केली. सम्राटचं घर आधी कुसुमने पाहिलेलं होतं, पण आता गृहस्वामिनी म्हणून ती पहिल्यांदाच येत होती. तिच्या 2 मैत्रिणी, त्याचा एक खास मित्र आणि तिचे आई वडीलही आले होते. कुसुमने माप ओलांडला आणि घरात प्रवेश केला. सम्राटचं घर छान होतं, सजवलेलं, टापटीप. रसिक होता खरा, पण तरी त्या घराला बाईचा स्पर्श नव्हता. त्या घरात बाईचा वावर नव्हता, पण आता तो स्पर्श त्या वास्तूला लाभणार होता. पिंकी बाल्कनीमधून खाली पाहत होते. तिला खाली फिरणारी भटकी कुत्री दिसली. तिच्या आजीकडे कुत्री क्वचितच दिसत. तिला एवढी कुत्री पाहून मज्जा वाटली. त्यात सगळी वेगवेगळी, काळी पांढरी विविध रंगाची. सोसायटी मध्यम आकाराची होती, मोजक्या घरांची. वॉचमॅन काही नव्हता. चहा पाणी घेऊन बाकीचे लोक गेले. मग तिचे आई वडील निघाले. तिच्या आईच्या मनात उगा लकलकत होतं. सगळं नीट होईल ना? शेवटी आईचंच म्हणते. आता घर आपलं होतं. निवांतपणा होता, एकांत होता, पण पुरेसा. पिंकी सगळ्या घरभर फिरत होती. ती सगळं उचकत होती. शांत कशी ती बसत नव्हती. तिच्यामुळे सम्राटला कुसुमशी 4 वाक्ये सलग बोलता येत नव्हती. मग जवळ येणं तर दूरच. सम्राटने अनेक शोभेच्या वस्तू जमवलेल्या होत्या. वेगवेगळ्या छोट्या मूर्त्या, पिसं, दगड, कार्स अन काय काय. त्याच्याकडे विणकराचं घरटं होतं. पिंकीने ते घेतलं आणि त्यामधून पाणी निथळतं का ते पाहण्यासाठी पाण्यात बुचकळून काढलं. सम्राटला ते आवडलं नाही. त्याच्या कपाळावर आठी चढली, पण तो काही बोलला नाही. हळूहळू अंधार पडला. रात्र जवळ येऊ लागली. सम्राट अजून रात्र होण्याची वाट पाहू लागला. जवळ येण्यासाठी पहिली रात्र. त्याचा विश्वासच बसत नव्हता साऱ्यावर. कुसुम चक्क आज त्याची बायको बनून त्याच्या घरी वावरत होती. जिने मनाचा कब्जा घेतला होता, तिने आज त्याच्या घराचा कब्जा घेतला होता. अन थोड्या वेळाने स्वर्गाला हात टेकल्यासारखे वाटत होते त्याला. पण स्वर्गसुख तो आतुरला होता. पिंकी कशात रमली होती? त्याने कुसुमला मिठीत घेतलं. तेवढ्यात पिंकी आली. तिला ते आवडलं नाही. तिने त्याला बाजूला ओढलं. झोपण्याची वेळ आली. सम्राटचा वेळ जात नव्हता. बेडरूममध्ये डबल बेडवर कुसुम पिंकीला जवळ घेऊन झोपवत होती. तिला झोप काही येत नव्हती. कुसुम गोष्ट सांगत होती. सम्राट बेडवर येऊन पडला तशी पिंकी उठली. काका, तुम्ही इथं नाही झोपायचं का? त्याला आश्चर्यच वाटलं. हे वाक्य त्याला त्याच्या घरात अनपेक्षित होतं. इथं आम्ही झोपणार, तुम्ही नाही झोपायचं. कुसुमने पडेल चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. तो गपचूप बाहेर गेला हॉलमध्ये. तो सोफ्यावर पडला भकास मुद्रेने. मग त्याला मागचं सगळं आठवलं. त्याला झोपायचं नव्हतं, पण गेल्या 2 दिवसांच्या धावपळीमुळे तो दमला होता. केव्हा तरी त्याला झोप लागून गेली. कुसुम उशिरा रात्री बाहेर आली. सम्राटची चिडचिड झाली होती, तर ती अवघड मनस्थितीत होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. काय बोलावं आणि कसं बोलावं हा प्रश्न तर तिला पडला होताच. तो झोपल्याचं तिने पाहिलं. मग त्याची झोपमोड न करता ती परत फिरली.
नाजूकपणे पैंजण वाजवत आलेली तरुण रात्र उगा पाय आपटत निघून गेले. सकाळी तो लवकर उठला. रोजच्या सवयीप्रमाणे तो चहा करू लागला. त्या आवाजाने कुसुम उठली. मग तिने चहा केला. तो तिथेच डायनिंग टेबलवर बसून काही बोलत राहिला. हातात आलेला आयता चहा आलं घातल्याला. त्याला आल्याचा चहा आवडायचा, पण तो ब्रह्मचारी कंटाळा करायचा. कुसुमने मात्र त्याची आवड लक्षात ठेवली होती. सकाळच्या वेळी तो घेत कुसुमशी गप्पा मारताना त्याला भारी वाटत होतं. सकाळी आणखीनच प्रसन्न वाटू लागलं. चहा झाला. ती सिंकपाशी गेली. कपबशा धुवू लागली. त्याने तिच्या नकळत तिला मागून मिठीत घेतलं. तो तिच्या गालावर ओठ टेकवणार तोच पिंकीचा आवाज आला. आई! ती शहाणी उठली होती. कुसुम पुन्हा बेडरूममध्ये गायब झाली. तो हॉलमध्ये येऊन पेपर वाचत बसला. पिंकी बाहेर आली. पुन्हा तिची मस्ती सुरू झाली. ती स्टूल घेऊन बाहेरच्या शोकेसमधील वस्तू उचकत होती. मध्येच तिने स्टूल ओढत खिडकीजवळ नेलं. तिथे असलेले विंडो शाईम्स तिने काडीने बडवायला सुरुवात केली. त्यांच्या टिंग टिंग अशा नाजूक आवाजाने तिला मज्जा वाटली. हसू आलं. परत ती फटके मारत होती. ते किणकिणत होते. ती हसत होती. न थांबता त्याने अगदी शोधून ते गोड किणकिणणारे शाईम्स आणले होते. ते तडाखे शाईम्सना बसत नसून ते त्याला स्वतःलाच बसत आहेत असं त्याला वाटत होतं. कुसुम तिला रागवली. ती नाश्ता तयार करण्यासाठी किचनमध्ये वळाली. आई पिंकीने रागवल्यावर पिंकीने पुन्हा शोकेसकडे मोर्चा उडवला. त्यामध्ये तिला काचेच्या गोलाकार डबेतला ताजमहाल सापडला. तो ताजमहाल सम्राटने आणला होता ज्या दिवशी कुसुम त्याला लग्नासाठी हो म्हणाली होती. एक आठवण म्हणून, प्रेमाची निशाणी म्हणून त्याच्यासाठी खास होता. अन पिंकीने तो पाडला. खळ आवाज करत काचा फुटल्या, विखुरल्या. ताजमहाल तुटला. सम्राटला काही सुचलंच नाही. तो रागाने उठला आणि त्याने तिच्या पाठीत एक धपका दिला. ती रडू लागली. तिच्या आवाजाने कुसुम किचनमधून बाहेर आली. समोरचं दृश्य पाहून तिला सगळं कळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पिंकी रडत रडत तिला चिकटली. सम्राट आवाक झाला आणि त्यांचा संसार सुरू झाला. दुसऱ्या दिवशी तो कुसुमपासून लांबच होता. तीही त्याच्याजवळ येत नव्हती. त्याने रात्रीपर्यंत वाट पाहिली. पिंकी झोपली. तो जागाच होता. मग तो कुसुमजवळ गेला. त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या रेशमी मिठीची ऊब तो अनुभवत राहिला. ती शहारली, थरथरली. तिचं मन एकदम माघरलं. तिच्या मिठीत मात्र नकारलेपणा होतं. काही सेकंद त्याला ते कळलं नाही. मग तो लांब झाला. त्याला आश्चर्य वाटलं. राग आला. त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला. ती म्हणाली, मी कसं सांगू तुला? मला थोडा वेळ दे रे. पण का? तिने उत्तर दिलं नाही. तिचं मन तिलाच कळत नव्हतं. तिला वाटत होतं की सम्राटला फक्त शरीर हवंय. खरं तर त्यालाही तिची काही हरकत नव्हती. पण तिला स्वतःला मात्र अपराधी वाटत होतं. तिला कळत होतं की नव्हतंही. तिला मोहन आठवत होताच, पण ती तिच्या मनाला ते कळल्याचं भासवत नव्हती. त्या आठवणी ती कसोशीने दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. भोवऱ्यात बुडणारा माणूस ज्या आकांताने पाणी ढकलतो तसं. तर सम्राटची अवस्था वेगळी होती. खरं म्हणजे निसर्गाच्या भाषेत त्याला स्त्री हवी होती आणि ती स्त्री म्हणजे कुसुम होती. देह सुखाला तो अजूनही पारखा होता. त्याच्या मनाची तडफड होत होती आणि त्याचं काय चुकतंय का नाही हेच त्याला कळत नव्हतं. पण देहात कितीही आग पेटली तरीही सम्राटला ओरबडायचं नव्हतं. मोठाच तिढा होऊन बसला होता. सम्राट नोकरीला जाऊ लागला. त्यामुळे त्याचा बराच वेळ बाहेर जाऊ लागला. कुसुमने सध्या नोकरी सोडली होती. अर्थात हे दोघांनी मिळूनच ठरवलं होतं. पण आता त्याचं बोलणं कामापुरतंच होऊ लागलं. प्रेम कुठे हरवून गेलं होतं. नव्या संसाराचं नवेपण असतं. तेच नवेपण कोमेजलं होतं. चेहऱ्यावर राहून राहून येणारं हसू, उत्तेजित होऊन मांडली जाणारी स्वप्न, गप्पा, चर्चा, नजरेत नजर घालून बोलणं, साध्या वाक्याचंही महत्त्व वाटणं, निरर्थक शब्दांनाही हसू फुटणं, एकमेकांची ओळख पार मनापासून तनापर्यंत सारं बाजूला पडलं होतं. पूर येऊन गेल्यावर नदीकाठच्या बाजूला अडकलेल्या प्लास्टिकसारखं तिचं मन कळत तुलना करत होतं. आणि अशी तुलना होऊ नये असंही तिच्या मनाला प्रकर्षाने वाटत होतं. तिच्या मनाशी त्रिशंकू अवस्था झाली होती. पुढे पुढे तर दोघे अबोलच झाले. आठवडा झाला होता फक्त.
मेहंदीचा रंग एवढ्यातच उतरला होता. मोठ्या माणसांचा अबोला पिंकीच्या लक्षात येणार नव्हता. आई गप्प आहे हे त्या लेकराला जाणवलं नव्हतं. तिला खाऊ खेळ सगळं मिळत होतं. आईचा लाड होता. नवीन घराचं अप्रूप होतं. त्यात आई दिवसभर घरी. मज्जा. आधी आई कामाला जायची. दिवसभर ती आजच्या आजोबांबरोबर असायची. फक्त या नवीन बिल्डिंगमध्ये तिच्या वयाचं कोणी नव्हतं. पण पिंकी खुश होती तर कुसुम नाखुश होती. तिला सतत तिचा विचार चुकलाय की काय असं वाटत होतं. मोहनची तिला जास्त आठवण येत होती. लग्न झाल्यावर त्याच्याबरोबरचे सोनपंखी दिवस आठवत होते. तिला वाटत होतं की स्त्रीला आयुष्यभराचा जोडीदार पाहिजे. स्त्रीला प्रेमाची शरीराची गरज असतेच, पण सुरक्षितता तीही महत्त्वाची. त्यात मूल असेल तर त्याला मिळणारं वातावरणही खूप महत्त्वाचं. मनाला उभारी देणारी साथ. सम्राट मात्र ढवळून निघालेला. लग्नाचा नवेपणा नाही. हनीमूनला जायचं होतं, पण कुसुम पिंकीमुळे नाही म्हणाली होती. त्याची अनेक स्वप्न होती संसाराची, पण एक एक स्वप्नाला सुरुंग लागलाय असं त्याला वाटत होतं. अगदी पहिल्या टप्प्यापासून, पहिल्या रात्रीपासून. कुसुमच्या एका साध्या मिठीसाठी तो आसुसला होता आणि बरंच काही तणामनात साठलेलं. पण ती पिंकी आणि पिंकी. रविवार होता. सम्राट उठला. त्याला एकदम खायलाच उठलं. आज दिवसभर घरात करायचं काय या विचाराने तो हपकलाच. त्याने मुक्याने आवरलं व तो बाहेर पडला. काय करावं न सुचून तो गावी निघाला. कार चालवताना त्याला मध्येच काय वाटलं. त्याने कुसुमला फोन केला. मी गावी जाऊन येतो. संध्याकाळपर्यंत येईन पुन्हा. मग मी दिवसभर काय करू? तिने सहज विचारलं. तो खेकचलाच. काय हवं ते कर. पिंकीला घेऊन उड्या मार, नाहीतर आणखीन काय फोडून तोडून ठेवा. त्याचं मन रागाने जणू उकळत होतं. गाडी चालवताना त्याचं लक्ष समोर असलं तरी त्याच्या नजरेसमोर गेल्या काही दिवसातील घटना एकामागे एक येत होत्या. त्याला वाटत होतं आपण लग्न केलं ही चूकच झाली. कुसुमशी लग्न करायलाच नको होतं आपण. थांबायला पाहिजे होतं. एखादी चांगली मुलगी मिळाली असती. नवी नवरी. घरच्यांचं ऐकायला पाहिजे होतं. काय मिळवलं आपण? आईदादाचं मन दुखून. आणि ही पिंकी. हे आपल्याला आधीच माहिती होतं, पण याकडे आपण दुर्लक्ष केलं. का आणि कसं? आपण प्रेमात आंधळे झालो होतो. नक्कीच आपली चूक. कुसुमला काहीच वाटत नाही. कशाचंच काही वाटत नाही. लग्नाचं, प्रेमाचं, सहवासाचं आणि शारीरिक सहवासाचंही. का? आपलं पहिलं लग्न असलं तरी तिचं पहिलं नाही म्हणून. पुढे रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे एक मोठं डायव्हर्जन होतं. त्याच्या मनानेही तसंच एक वळण घेतलं. बस झालं. आपण हे लग्न पुढे नको कंटिन्यू करायला. सम्राटचा अबोला चालू होता. कुसुमलाही प्रश्न पडला होता. सुट्टीच्या दिवशी तो घरी असताना करायचं काय, तर तो गावी गेला होता. एक दिवसाचा प्रश्न सुटला होता तात्पुरता, पण मुख्य प्रश्नाचं काय तिला कळेच ना. तिने स्वतःचं व पिंकीचं आवरलं. ती आईकडे आली. आईला तिचा चेहरा पाहता सगळं कळालं. इतक्या दिवसांमध्ये तिचं आणि आईचं बराच वेळा बोलणं झालं होतं, पण तिने त्यांच्यात काय तणाव निर्माण झाला हे आईला सांगितलं नव्हतं. पिंकी खाली पळाली. बाबा पेपर वाचत बसले. तेव्हा कुसुम आईच्या गळ्यात पडून रडली. तिने तिचं मन मोकळं केलं. आई, माझं नशीब असं का गं? हे लग्न केलं ही चूकच झाली. उगा घाई केली. का भुलले मी? मोहाचे क्षण माणसाला खड्ड्यात घालतात. असं बरंच काही ती बोलत राहिली. आईने तिला बोलू दिलं. कुसुम शांत झाल्यावर ती म्हणाली, जरा विचार करून बघ. सम्राटचं पहिलं लग्न आहे. त्याच्या काही अपेक्षा असतीलच ना. लग्न म्हणलं की नवरा बायको दोघांना कित्येक गोष्टी नवीन असतात. समजावून घ्याव्या लागतात. ॲडजस्ट कराव्या लागतात. तुझं मोहनशी लग्न झालं तेव्हा सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशीच सुरळीत झाल्या होत्या का? आठव बरं. लग्न म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात नाही ना. थोडा वेळ जाऊ दे, होईल सगळं नीट. आणि पिंकी, तो प्रश्न आहेच, पण निघेल काहीतरी मार्ग. का दाखवली त्याने मला सहानुभूती? तरीही ती त्राग्याने म्हणाली, सहानुभूती? आणि का दाखवेल तो? अगं वेडाबाई, प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. सम्राट चांगला मुलगा आहे. सम्राट गावात शिरला. सुरुवातीलाच त्याला एक ट्रॅक्टर आडवा आला. त्यामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं बसलं होतं. मंडळी देवदर्शनाला निघाली असावीत. लग्न होऊन गेलं असलं तरी दोघेही लग्नाच्या पोशाखात होते. एकदम खुशीत होते. दोघे एकमेकांना धक्के मारत होते. खड्ड्यामुळे का उगा कोणास ठाऊक. त्यांना बघून त्याच्या काळजात उगा कळ आले.
ट्रॅक्टर सजवला होता. केशरी पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा, तोरण काही काही गुलाबाची सजावट आणि झकपक कुठून असायला. परिस्थिती काही फार चांगली नसावी त्या माणसांची, पण त्यांचे चेहरे पाहिले तर आनंद लाखाचा होता. असणारच, पहिलंच लग्न असणार ना त्या नवरीचं. त्याला वाटलं. गावात शिरताच हे आडवे आले. हा अपशगुन म्हणायचा का? त्याच्या मनाला वाटलं. तो त्यांना वाट देण्यासाठी थांबला, पण त्याच्या मनातील विचारांना वाट मिळत नव्हती. तो थांबला असताना त्याची तगमग वाढत चालली होती. त्याने ठरवलेला निर्णय, त्याचा निष्कर्ष पक्का होत चालला होता. तो घरी पोहोचला. अंगणात बाज एका कडेला ठेवलेली होती. त्याच्या खाली पोत्यावर त्यांची मणी होती. 3 छोट्या पिल्लांना घेऊन बसलेले. त्यांचे डोळे अजून उघडलेले नव्हते. दारातून बाहेर आलेल्या त्याच्या बहिणीने त्याला पाहिलं. तिला आनंद झाला. आई, दादा आलाय. ते ऐकून आई बाहेर आली. गोड साडी नेसणारी त्याची आई सशक्त बांध्याची अन प्रेमळ मनाची होती. आई खूप अपेक्षेने बाहेर आली. पोरगा सुनेला घेऊन आला असेल या आशेने, पण तिची निराशा झाली. तिला वाटलं वडिलांच्या धाकामुळे पोरगं एकटंच आलं असेल. वडील घरात नव्हते. ते आठवडी बाजाराला गेले होते. तेही अंगाने मजबूत अन वागायला कडक. चहापाणी झालं. बाबा आता आणि काय झालं एवढ्यात? आई, फरक पडतो ग. तिचं दुसरं लग्न आहे, त्यात ती छोटी. तिला जवळसुद्धा यावंसं वाटत नाही. काय? आता मी कसं सांगू? मला माफ कर, पण अजून एकदाही आम्ही जवळ आलो नाहीये. काय? आई विचारात पडली. तर हेमा चुळबुळायला लागली. तिला बाहेर जावंसं वाटलं, पण आईने तिला मुद्दाम थांबवलं. ती पोरंही लग्नाला आली होतीच. थोडा वेळ आई शांत बसली. मग ते बोलायला लागले. सम्राटा, तुला आता आठवण आली आमची? होय रे पोरा, परस्पर लग्न लावून मोकळा झाला असते. आता बाप घरात असताना तुझा तर तुला धक्के मारून बाहेर काढला असता. आई स्वारी. तुझं ते इंग्लिश नको मला. चहापाणी झाले ना तुझं? मग निघ बाहेर, ती ओरडली. आता घोळ झाल्यावर घरचे आठवण आले. त्यावर सम्राटला रडूच फुटलं. मागे पण अंधार आणि आता पुढे पण. त्याला काही सुचेना. भावाला रडताना पाहून हेमा पुढे झाली. तिने त्याला जवळ घेतलं. ती आईला ओरडली. काहीतरीच तुझं आई. दादाला हाकलतेस. माझं लग्न झाल्यावर एकटेच राहणार का तुम्ही? मग आई पाघळली. बरं रडू नकोस. मध्ये बराच वेळ शांततेत गेला. मग आई म्हणाली, सम्राट, त्याचा असं हाय बघ. आधी आमचा विरोध होता, पर तू मानलं नाहीस. आता केला आहेस तर निभवायला पाहिजेस ना पोरा. अन आता एवढ्यात. आता दुसरं लग्न जरी केलंस तरी त्या पोरीला तुझं घर तर नवीनच आहे ना. लागेल पर रुळल हळूहळू. आणि ती छोटी आईजवळ राहणार आणि आईला चिकटून बी राहणार. तू म्हणलास पोरगी छोटी हाय, गोड हाय, तर तिला जीव लाव. हळूहळू त्यांचं मन विचार करू लागलं होतं. आई पुढे बोलतच होती. तो खाजगीपणा. अरे आम्हाला कुठं होता खाजगीपणा? माझं लगीन झालं तेव्हा आम्ही सासू सासऱ्यांच्या धाकात. दिवसभर नवरा दिसायचा मुश्किल, पण रासारा दिसत असेल ना, तो म्हणाला. आई हसली, म्हणाली, दिसायचा ना बाबा, पर किती दिस? पहिले 7 महिने. मी लगेच गरोदर राहिले. मग माहेरी रवानगी. मग तुझा जन्म झाला. संपलं परत. मग कसला खाजगीपणा रे? भाऊ बहीण दोघे हसले. वातावरण जरा हलकं झालं. पण तो म्हणाला, तुमच्या वेळी वेगळं होतं, आता तसं आहे का? आई म्हणाली, बराबर. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. समज जर तुझं लगीन झाल्यावर लगेचच ही पोरगी झाली असती तर काय केलं असतं? तसं समज. पोरा जबाबदारी घेतली तर ती पार पाडायला पाहिजे. आणि पाण्यात पडल्याशिवाय कळतं बी नाही रे. तू तहान होतास. तुला पाटाला पाणी सोडायचं होतं. खेळ तुझा. पहिलीच वेळ मोटा चालू केले. हो, पाण्याचा फवारा आला. त्या फवाऱ्याने पाटात पडलास की बदकन आणि गेला 4 फूट वाहून. किती घाबरलास, किती रडलास. पर मग त्याने विषय काढला. आई, माझी चूक झाली. तुमचं ऐकायला पाहिजे होतं. का रे, पुन्हा गेलास ना पाटाला पाणी सोडायला? तसंच होय बी. पाण्यात पडल्याशिवाय कळत नाही रे. तू मोठा हायस, शिकला सवरलेला हायस. मी अडाणी बाय, काय सांगणार तुला? पर तू सांगतोस म्हणून म्हणजे पोरगी चांगलीच असणार. पुढल्या यायला घेऊन ये. काय? तिला घेऊन? त्याने विचारलं. मी सांगते ना समजावून दादांना.
त्यांना त्यांच्या मार्गाने सांगते. त्याला स्वतःच्या आडाने आईच्या बोलण्याचं, वडिलांना समजावून सांगते या म्हणण्याचं कौतुक वाटलं. त्यांच्या मार्गानं म्हणजे दादांना देवधर्माची फार आवड होती. कीर्तनाला रोज जाणार म्हणजे जाणार, तर त्या पद्धतीने आई त्यांना सांगणार होती. तो बहिणीला म्हणाला, थोडा चहा ठेव की परत. नंतर त्याला वाटलं की वडील कीर्तनाला जातात, पण तिथलं सगळं तत्वज्ञान तर आईच पचवून बसली आहे. ते हे कीर्तनाला न जाता हेमाने चहा ठेवला. तेवढ्या शेजारची पमी आली. ताई, मला दे की एक पिल्लू मांजरीचं. किती भाव खातेस? किती वेळा मागायचं तुला? पोरगी लहान असली तरी बोलायला मिरची होती. शहाणे, तुला किती वेळा सांगितलं? पिल्लं लहान आहेत, ती त्यांच्या आईला सोडून कशी राहतील? मोठी झाल्यावर देते म्हणलं ना. अगं पमे, तू राहतेस का गं तुझ्या आईला सोडून? चल देते तुला पिल्लू. राहते का आईला सोडून? बोल. त्यावरती छोटी मिरची पळूनच गेली. सम्राट ते ऐकत होता, विचार करत होता त्यावर. दुपारी जेवण झालं. तो थोडा पडला. वडील यायची वेळ झाली होती. तो निघाला. आई म्हणाली, नाहीतर सोडूनच दे ना त्या पोरीला. मी आता जरा शांतपणे विचार केला. काय? तो विचारात पडला. नाही, आता आलं ना खरं काय ते बाहेर. तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? त्याच्यावर तो काही न बोलता आईच्या कुशीत शिरला. तिने त्याची पाठ थोपटली. आईने त्याची दृष्ट काढली. म्हणाली, आणि पुढच्या वेळेला मी निरोप देईन तेव्हा सुनबाईला घेऊनच ये. गाडी काढली तेव्हा त्याचं मन शांत झालं होतं. गाडीने गती घेतली तशी त्याच्या विचारांनीही गती घेतली. तो आईच्या बोलण्याचा विचार करत होता. आईचं हे रूप त्याला नवीन होतं. गावात राहणारी, कमी शिकलेली, शेतात राबणारी आपली आई, हे तत्वज्ञान ती कुठून शिकली असेल? आई म्हणाली होती, तू तोडायचं म्हणतोस. तू तुझ्या मनाचा विचार केलास आणि त्या पोरीच्या मनाचा तू केलास. पुरुषाला बाई लागते, पर बाईला संसार लागतो. त्यामुळे पुरुषाने थोडा बाईच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. आणि पुढचं वाक्य आठवून तर त्याने आईला म्हणून नमस्कार केला. त्या छोटीला स्वतःची पोरगी समजून जवळ घे. समजा नीट होईल बघ. ती जवळ आली ना तर तिची आई बी आपसूक तुझ्या गळ्यात येऊन पडल बघ. आता त्याला मागे पडणाऱ्या गाड्या, खांबावरचे पक्षी सारं छान वाटत होतं. रस्ता रिकामा होता. पुढे महामार्ग लागणार होता. त्यामुळे तो आधीच थांबला. त्याने कुसुमला फोन केला. ती आधीच घरी येऊन पोहोचली होती. कुसुम. सम्राट, सॉरी. मी एडाबाई, सॉरी नाही बिरी नाही. ते जाऊ दे, मी घरी येतो. लगेच आपण बाहेर जाऊ, काही खरेदी करू, बाहेरच जेऊया. पण ते काही नाही पनवेल, तो म्हणाला. त्याच्या स्वरातील ठामपणा आणि मधल्या दिवसातलं हरवलेलं प्रेम तिला पुन्हा जाणवलं. त्याने फोन ठेवला तेव्हा तारेवर बसलेला एक बुलबुल सुरेल गुणगुणत होता. त्याला कधी एकदा घरी पोचतोय असं झालं होतं. त्याला आईचे शब्द आठवत होते. राजा, लग्न करणं सोपं आहे, पर ते निभावणं कठीण. तुमच्या आत्याच्या पिढीचा हाच तर घोळ आहे. ते तिघेही बाहेर गेले. एका मॉलमध्ये तिथे पिंकीने गाणं म्हणणारी, नाचणारी बाहुली घेतली. त्याने कुसुमसाठी एक नाजूकशी नथ घेतली. मग ते जेवायला गेले. त्याला आज वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होती, पण पिंकीला पावभाजीच खायची होती. मग त्याने तिघांसाठी पावभाजीच मागवली. जेवताना त्यांच्या गप्पा चालू होत्या. बरं का पिंके, आमच्या घरी, तो म्हणाला. तुमचं घर कुठे? लगेच तिने विचारलं. गावाला. बरं, कुठल्या गावाला? ते असू दे. तर आमच्या घरी मनीला 3 छोटुली पिल्लं झाली आहेत. वाव, मग आपण आणूया का त्यांना घरी? बाल सुलभ उत्सुकतेने तिने विचारलं. नक्की आणूया, पण अजून ती लहान आहेत ना, ती त्यांच्या आईला सोडतच नाहीत. पिंकीसारखीच आहेत. हे वाक्य त्याने कुसुमकडे पाहत म्हणलं. वाक्य पूर्ण होईत तो निर्विकार होता, पण कुसुमला हसू आलं आणि तोही खळखळून हसला. ते घरी आले. सम्राट गाडी लावत होता. कुसुम आणि पिंकी दोघीही खाली उतरल्या. थोड्या पलीकडे गेल्या. सम्राटने हाक मारली. पिंकी. ते त्याच्याजवळ आले. तो गाडीतून काही काढत होता. एक मोठं कॅडबरी. ते त्याने तिला दिलं. पिंकी खुश. तो गाडी लॉक करत होता. कुसुम पुढे गेली होती. तेवढ्या सोसायटीतली भटकी कुत्री आली. त्यांना पिंकीच्या हातात काय आहे ते हवं होतं, त्यासाठी त्यांनी तिला घेरलं. ते भुंकू लागले. एवढ्यात त्यांची डेअरिंग, त्यांचा उपद्रव फारच वाढला होता. सम्राट मागे वळला. कुत्री चांगली तगडी होती. पिंकी त्या गावठी कुत्र्यांसमोर घाबरून
थरथरत उभी होती. तिने छातीशी बाहुली घट्ट धरली होती. सम्राटही त्या कुत्र्यांना बघून चांगलाच घाबरला, पण क्षणभरच तो मोठ्याने ओरडला व त्याने पाय उचलला तर एका काळुंद्र्याने त्याचा पाय धरला, पण पायाऐवजी त्याची पॅन्टच त्याच्या तोंडात आली. सम्राटने पाय सोडवला तर ती फाटलं. सम्राट म्हणाला. कुसुम आणि पिंकीने त्याची पॅन्ट पाहिली, पण ती रडायची काही थांबली नाही. तुला माहिती आहे, मी स्वतःच कुत्र्यांना घाबरतो. काय? पिंकी रडत हसत म्हणाली. काय पिंकीची गंमत करतोस? कुसुम म्हणाली. अगं खरं, मी लहान असताना एकदा मला कुत्रं चावलं होतं. तेव्हापासून मला भीती वाटते कुत्र्यांची. इंजेक्शन घेतले आहेत मी. मग आता? कुसुमने विचारलं. माझ्या पिंकीवर चालून आलं होतं ते, सम्राट म्हणाला. कुसुमच्या डोळ्यात प्रेम दाटून आलं होतं तर पिंकीच्या डोळ्यात खटाळपणा. पण राक्षस किंवा भूत आली तर? पिंकीनं विचारलं. तर एका गोड मुलीसाठी मी त्यांच्याशीही फायटिंग करीन, सम्राट तिला तिचा गालगुच्चा घेत म्हणाला. तिचं रडणं आता थांबलं होतं. नंतर ती बाहुलीच्या खेळण्यात रमली. तिने कॅडबरी काढलं. एक तुकडा स्वतः खाल्ला, एक कुसुमानं सम्राटला दिला, एक बाहुलीला दिला. ती शहाणी खाते होय, पण ती आनंदाने नुसतीच नाचली. कुसुम आवरत होती. तिने एक खास बदामी रंगाचा सिल्कचा नवीन गाऊन काढला रात्रीसाठी. पिंकी सम्राटला म्हणाली. काका, तुम्ही मला गोष्ट सांगता? सांगितली तर मी तुम्हाला एक गिफ्ट देईन. सम्राटला मज्जा वाटली. ही चिमुरडी काय गिफ्ट देणार असेल? तो मनात म्हणाला. गिफ्ट तर कुसुमकडून हवं आहे, ते कधी मिळतंय कोणास ठाऊक. सम्राट पिंकीजवळ आडवा झाला. त्याला खरं तर या क्षणाला लहान मुलांची एकही गोष्ट आठवत नव्हती. लहानपणी ऐकलेली अशीच कुठेतरी गोष्ट याने तिला सांगायला सुरुवात केली. गोष्टीमध्ये एक डेंजर राक्षस आला तेव्हा ती त्याला बिलगली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. गोष्ट संपायच्या आतच पिंकी झोपून गेली. सम्राटच्या अंगावर हात ठेवून गाढ निर्धास्त सम्राटने तिच्या डोक्याखालची उशी सारखी केली तर त्याखाली काहीतरी होतं. ते एक किचन होतं, अगदी साधं, पण त्याच्या गोलामध्ये छोटा ताजमहाल होता. आईबरोबर दुकानात गेले असताना पिंकीला तो दिसला होता आणि कुसुमने तो घेतला होता. सम्राटसाठी गिफ्ट कुसुमचं आवडलं होतं. सम्राटने ते किचन दाखवण्यासाठी तिच्याकडे पाहिला आणि तो पाहतच राहिला. बदामी रंगाच्या गाऊनमध्ये असलेल्या त्याच्या स्वप्नपरीला कुसुम पुढे आले. आता काही कळण्याची गरज नव्हती. त्याने तिला मिठीत घेतलं. ती मिठी पुरेशी बोलकी होती. त्याने तिचा चेहरा जवळून निहाळला. ती रोमांचित झाली, लाजली आणि तिने मान वळवली. तिच्या देहगंधाने तो नादावला. तिच्या नाकात त्याने आताच घेतलेली नथ होती. वा, काय छान दिसत आहे नथ तुम्हाला मिसेस कुसुम. सम्राट त्यावर तिच्या ओठांच्या पाकळ्या नाजूक थरथरल्या. तिच्या टपोऱ्या काळ्याभर डोळ्यांच्या डोहात प्रेम, लाजरे तरंग उमटले. पण आता ती छान दिसत असेल तरी काढावी लागेल ना, त्याने मिश्किल विचारलं. माझीच नथ मलाच टोचली तर तुला बरं वाटणार नाही ना? त्यावर पूर्ण लाजून तिने स्वतःचा चेहरा ओंजळीत लपवून घेतला. त्याच्या मनातला ताजमहाल कुसुमच्या प्रेमाच्या चांदण सरीत न्हाऊन निघाला होता. बाहेरून वाऱ्याच्या झुळकेबरोबर रातराणीचा वास आला. रोजचाच तो वास आज त्यांना वेगळाच भासला. रातराणी फुलली होती. तिची रात्र आधीच झाली होती. इथं मात्र प्रेम आता फुलणार होतं. त्या प्रेमाची रात्र आताशी गिरकी घेऊन सुरू होत होती. त्या रात्रीची पळं हळूहळू पुढे सरकणारी होती. निवांत. तिच्या मनात एकदम मोहनचा आवाज आला, शांत, स्पष्ट, ठाम. जेव्हा त्यांच्या रातराणीला पहिल्यांदा फुलं आली होती, तो म्हणाला होता. रातराणीचा वास येतो, चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो, पण सुगंध धरून नाही ठेवता येत. रातराणी वाऱ्यावर तिचा सुगंध लुटत असते आणि आपण ते गंधाळलेले क्षण लुटायचे असतात. त्या क्षणाला तिचा वास आत खोलपर्यंत घेत एका बेहोशीमध्ये तिच्या मनातला तो विचित्र कोलाहल आता थांबला होता. त्याच क्षणाला ती तशी सम्राटच्या मिठीत शिरली. त्याच बेहोशीत आसुसून रातराणीचा गंध वाऱ्याला वाटोळे घालत भिनतच चालला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.